सर्व शिवभक्तांना या शिवजयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते। आज ही 27वी शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि ही साजरी होत असताना एकंदर पाहिलं, मी नेहमी बोलते की राजाबाईंचं काम हे अनेक आम्ही पक्षातून आमदार साहेब म्हणा किंवा राजाबाई म्हणा, अनेक पक्षातून आम्ही काम केलेलं आहे आणि पण रक्तामध्ये शिवसेना ही भिनलेली आहे आणि नेहमी काम करण्याची पद्धत जी आहे ही शिवसेना स्टाईल आणि शिवसैनिक म्हणूनच काम करतो। त्यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून शेका पक्ष होता। आज जर तुम्ही बघितलं तर युतीचे तिन्ही घटक आणि चांगल्या संख्याबळाने निवडून आलेले आहेत। पण इथे आता विरोधक राहिलेच नाही, कारण विरोधक म्हणायचं तर शेतकरी कामगार पक्ष हा केंद्रात सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची आहे आणि जिल्हा परिषदेत जर पाहिलं तर विरोधक राहिलेलेच नाही, कारण शेतकरी कामगार पक्षाचा एकही सभासद म्हणून निवडून आलेला नाही उमेदवार। त्याच्यामुळे जे काय होईल ते आमच्यातच आता होईल आणि माझं म्हणणं एवढंच आहे। तसं बघायला गेलं तर शिवसेनेच्या सीट जास्त आलेले आहेत। मनाचा मोठेपणा करून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी संधी दिली आणि आम्हाला अध्यक्षपद दिलं तर नक्कीच आणि आम्ही चांगल्या पद्धतीने प्रशासन या ठिकाणी हाताळू। राहिला प्रश्न रसिकाचा किंवा आणि माझा स्वभाव एकच आहे। उद्या समजा गणित चुकीचं लागलं, सत्तेत सहभागी होता नाही आलं तर मग आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका समर्थपणे मांडू आणि आमच्या रायगड जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू। या कुर्डूस विभागामध्ये शिवप्रेमी जनतेने शिवजयंती उत्सव सर्व त्यांच्या जे सहकार्य असतो आणि त्या सहकार्यातूनच 27 वर्ष आम्ही या समाजामध्ये, शिवप्रेमी जनतेच्या समाजामध्ये आणि या विभागातील जनतेच्यातनं आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करत असताना या 27व्या वर्षी आम्हाला जो हा 27वा वर्ष या वर्षी आहे, त्यामुळे आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आम्ही जी सुरुवात ज्या साली केली होती त्या साला म्हणजे आज 27 वर्ष होतात आणि माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जो आम्हाला यश मिळालं आहे, या कुर्डूस जिल्हा परिषद किंवा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने जो आम्हाला यश दिलं आहे ते सर्व शिवप्रेमी जनतेने आणि शिवरायांच्या विचाराने आम्ही ज्या चालत आहोत त्यामुळे आम्हाला यश दिलेलं आहे। आणि या 27व्या वर्षा धूमधडाक्यात आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसीताई दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा शिवप्रेमी जनतेचा विचार गावोगावी पोहोचवण्यासाठी आम्ही सक्सेस झालो, यशस्वी झालो आणि आज ह्या 27व्या वर्षी शिवजयंती शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुती राज्यामध्ये सत्तेत आहे। केंद्रामध्ये सुद्धा तशीच महायुती सत्तेत आहे। त्यामुळे ह्या रायगड जिल्हा परिषदेला सुद्धा महायुती सत्तेत येईल असा मला विश्वास आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असू द्या किंवा पवारवहिनी असू द्या, या तिघांच्या विचाराने ह्या जो 12 जिल्हा परिषदेचा जो विचार आहे तो ज्या जिल्हा परिषदेमध्ये महायुती म्हणून हे अध्यक्ष होईल तसंच त्या 12 जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महायुतीचाच अध्यक्ष होईल आणि या रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्या कारणाने महायुतीतून मानसीताई दलवीच जिल्हा परिषद अध्यक्ष होतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे।